नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेविषयी ब्रेकिंग न्यूज आहे। ही बातमी सविस्तर जाणून घेणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना निवेदन आहे, आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अजून सबस्क्राइब नसेल केलं तर अशाच खात्रीशीर बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओला देखील लाईक करत चला। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। बातमी सविस्तर जाणून घेऊ। लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी केल्यानंतर 1,75,00,000 महिला पात्र झालेल्या आहेत। तुम्ही जर बघितलं असेल तर सुरुवातीला सगळ्याच बहिणींनी फॉर्म भरलेले होते लाडकी बहीण योजनेचे आणि सगळ्याच बहिणींना पैसेसुद्धा यायचे। परंतु जेव्हा केवायसी सुरू झाली, केवायसी केल्यानंतर त्यांची पडताळणी झाली, त्यामध्ये खूप महिला अपात्र झालेल्या आहेत आणि त्याचं कारणही तसंच आहे। लाडक्या बहिणीच्या निकषामध्ये बसत नसूनही काही लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेले आहेत। योजना जेव्हा सुरू झाली होती तेव्हा त्यांना व्यवस्थित पैसे आले, प्रत्येक महिन्याला त्यांना 1500 रुपये मिळाले। परंतु जेव्हा केवायसीची पद्धत आली तेव्हा केवायसी केल्यानंतर लाडक्या बहिणींच्या फॉर्मची पडताळणी झालेली आहे आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना सध्या लाभ सुरू आहे, परंतु ज्या अपात्र आहेत त्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे। केवायसीच्या पडताळणीमध्ये तब्बल 71,00,000 महिला अपात्र झालेल्या आहेत आणि त्याचं कारणही तसंच आहे। लाडक्या बहिणीच्या निकषामध्ये बसत नसूनही त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त आहे। त्याचप्रमाणे काही महिला ह्या सरकारी नोकरदार आहेत। काही पुरुषांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत। 12,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत। मग हे जे बोगस फॉर्म आहेत, ह्या फॉर्मला केवायसी केल्यानंतर अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे। 18 सप्टेंबर 2025ला केवायसीची सुरुवात झालेली होती। केवायसी पोर्टल सुरू होतं, 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख होती। त्यानंतर काही बहिणींनी चूक केली आणि त्यांना चुकीची दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा पोर्टल पुन्हा उपलब्ध करून देण्यात आलं। आताही आणखी मुदतवाढ मिळालेली आहे, 30 एप्रिलपर्यंत केवायसी करता येते, परंतु ज्यांची चुकलेली आहे त्याच बहिणींना केवायसी करता येते, नवीन केवायसीची संधी अजून मिळालेली नाही। केवायसी केल्यानंतर आतापर्यंत 1,90,00,000 लाडक्या बहिणींकडून केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पडताळणी केल्यानंतर काही महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे। सुरुवातीला लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचा आकडा खूप मोठा होता, परंतु आता तो कमी झालेला आहे, कारण काही बहिणी अपात्र झालेल्या आहेत। काही बहिणींनी केवायसीच केली नाही आणि काही एकल महिला आहेत त्यांचीसुद्धा केवायसी झालेली नाही, कारण त्यांना शेवटपर्यंत ऑप्शन उपलब्ध नव्हतं। या कारणांमुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आता घट झालेली आहे। अपात्र लाडक्या बहिणीवर शासनाचा 20 महिन्याचा 21,300 कोटी इतका खर्च झालेला आहे। म्हणजे आधी जेव्हा फॉर्म भरलेले होते तेव्हा कोणालाच माहीत नव्हतं की या बहिणी पात्र आहेत की अपात्र, कारण त्यांची पडताळणी झालेली नव्हती आणि अपात्र असूनसुद्धा 20 महिने त्यांनी पैसे घेतलेले आहेत। अशा अपात्र महिलांच्या लाभासाठी 21,300 कोटी इतका शासनाचा खर्च झालेला आहे। सूत्रांकडून माहिती मिळत आहे की ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांच्याकडून ही पैसे वसूल केल्या जाणार आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर पात्र असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुमचा लाभ तुम्हाला सुरळीत सुरू राहणार आहे। ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनी केवायसी केली नाही तर त्यांना एक संधी मिळणार आहे, कारण जून महिन्यामध्ये केवायसीचं पोर्टल पुन्हा सुरू होणार आहे, तोपर्यंत बहिणींना वाट बघावी लागणार आहे। जेव्हा केवायसीचं नवीन पोर्टल सुरू झालं होतं तेव्हा जर बहिणींनी केवायसी केली असती तर त्यांना त्यांच्या लाभापासून वंचित राहावं लागलं नसतं, परंतु नवीन केवायसी पोर्टल सुरू करण्यासाठी शासनाकडून कुठलीही उपाययोजना अजून करण्यात आलेली नाही। जेव्हा कुठलाही निर्णय होईल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींपर्यंत माहिती पोहोचवणार आहोत। केवायसी पोर्टल सुरू करण्यासाठी जेव्हा सुरुवातीला GR आला होता तर त्या GRमध्ये मेन्शन केलेलं होतं की दरवर्षी केवायसी होणार आहे आणि तीही जून महिन्यामध्ये। जून महिन्यामध्ये जर पोर्टल सुरू होत असेल तर ज्या बहिणी राहिलेल्या आहेत त्या बहिणींना सुद्धा संधी मिळणार आहे आणि त्यांची केवायसी होणार आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि सगळी माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे, हे पॉईंट तुमच्यासाठी क्लिअर करणं खूप गरजेचं होतं। तरी लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा। कुठलाही प्रश्न या योजनेविषयी तुमच्या मनात असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।